भाऊ नमस्कार. नमस्कार. कधी आल्यात? आम्ही आत्ताच आलो जस्ट. आत्ताच आल्यात. आणि आल्या ही जी गर्दी बघितली काय वाटलं? खूप आनंद होतो. प्रेक्षकांचं प्रेम भेटते आम्हाला. बरोबर. बघा मला वाटतं डबल हिंद केसरीचा मानकरी लखन फॉर्च्युनरचा मानकरी मला वाटतं या पुशेगावच्या मैदानामध्ये पहिला एकमेव बैल असा आहे नामांकित बैल जो पोचलाय काय बोलायला आणि त्याच्यासोबत गर्दी पण झाली आहे. मागच्या वर्षी पण लवकर आलो. सगळ्यात पहिले मी चालवतो इथे. आणि तुमची बाईट पण पडली होती आणि कुठेतरी एक मला वाटतं दुर्भाग्याने आपली गाडी तासाला कुठेतरी शिवून दुसऱ्या तासामध्ये गेली होती. हारणे आणि लखन एक गाडी पळाली होती कुठेतरी यावर्षी चांगली गाडी पळाली होती पण काय आता बॅड लक होतं त्यावेळेस. यावर्षी काय कसं काय नियोजन? यावर्षी चांगलं आहे नियोजन. बरोबर आहे. आता चिठ्ठी निघाली का गटाला? हो निघाली. कुठल्या गटाला पळणार आहे? 71 मध्ये. 71 मध्ये. आणि कोणासोबत पळणार आहे? सरजावर. सर्जा म्हणजे पंढरी शेठ परक्याचं सर्जा. बरोबर. आता तिकडून कधी निघलं होतं? तिकडनं काल. किती तासाचा प्रवास होता तुमचा? आम्हाला तसा प्रवास खूप होतो. आम्हाला 5 तास लागते तर याला बारामती त्याला. 5 तासाचा प्रवास करणार आहेत. बरोबर आहे. आणि छोटा लखन पण आलाय ना? हो छोटा लखन. त्याचं नियोजन कसं काय? ते पण चांगलं आहे. बाप्पूंच्या बैलावर आहे. बापूचे आंबेड. आणि कसं काय म्हणजे त्या सोने पडणार आहे का पिस्टन पडणार आहे? नाही सोन्या पाळणार आहे. पिस्टन आपल्या गोट्यावर आहे. हा ना? हो 22-11. 22-11 पिस्टन तुमच्या गोट्यावर आहे. मग येणाऱ्या कालामध्ये मला वाटतं लखन आणि पिस्टन पण कदाचित पहिरा होऊ पळतील ते नाही काय. बरोबर. कसं काय वाटलं ही गर्दी बघून आणि हातचा हा आनंद आहे. प्रेक्षकांना प्रेम मिळते सगळ्या गोष्टी. बरोबर. एक मोठा मान मिळवला बघा. फॉर्च्युनरचा मानकरी कुठेतरी त्याच्या आधीचा जो मैदान झाला होता तो मान कुठेतरी आपला रेट्रेकरांचा मैब्या आणि बकासूरच्या जवळ होता आणि या वर्षीचा मान लखन आणि सर्जा जवळ एक वासरू पळवला काय बोलाल? चांगली वाटते. चांगली गाडी पळाली होती. सगळ्यांना आता आदर दुसऱ्याचे मैदान पडतात ना सगळ्यांचे वासर म्हणजे गोरगरिबाचे पण पुढे येतात आता. बरोबर. आणि लखन करून मला वाटतं या मैदानामध्ये खूप सारे अपेक्षा त्याचे चाहत्यांचे आहेत काय बोलाल? बघू आता काय आपल्या नशिबात असेल तर होईल काहीतरी. नशिबात असेल. आता नशीब आपल्या जर असेल तर आहे. आता नशिबात नसलं तर बैल किती पळून काय फायदा. तेच ना. आणि किती जण आले तिकडनं? आम्ही 4-5 जण आलो. 4-5 जण आले. आणि मला वाटतं हा तिसरा का चौथा वर्ष आहे ना लखनचा इथं पळतोय का दुसरा वर्ष आहे? दुसराच वर्ष म्हणजे मागच्या वर्षी पहिला वर्ष होता आणि या वर्षी दुसरा वर्ष. त्याच्या आदल्या वर्षी बी यायचं होतं पण आम्ही आलो नव्हतो. तिकडे सेकंद चालू होतं आमच्याकडे. आणि कुठेतरी मला वाटतं तो वर्ष तुम्ही आला असतं तर कुठेतरी एक अजून एक चांगला त्यावेळेसच काहीतरी झालं असतं. बरोबर आहे. आता खूप साऱ्या पैऱ्यांच्या मागण्या असतात भाऊ कसं काय नियोजन? आता तुम्ही स्वतः पण एक चांगलं नियोजन करतात. नाही नियोजन आम्ही भाऊला विचारूनच करतो सगळं. भाऊनी जर बोलले सगळ्यांचं एक मत करतो तरच पैरा होते नाही तर नाही असं. बरोबर. आता मालक येणार आहेत का सर्जेराव दादा? हा ते येणार ते येणार आहेत. आणि चव्हाण दादा ते नाहीत. ते नाही ना? बरोबर आहे. आता तिकडं गोटेवर कशी काय देखरेख सर्व तुम्हीच नियोजन करतात आणि सर्व बाईट पण तुमच्याच पडतात काय बोलाल? नाही बैलच मी सांभाळतो आणि सगळ्या गोष्टी मी शिकायला. एक मला वाटतं दिसायला खूप छोटे आणि लहान तुम्ही दिसतात पण एक आज खूप मोठं नाव तुम्ही कमवलं लखन असताना जवळ. मी 2005 पासून या बैलगाडी क्षेत्रात आहे. आज आपल्याला 20-21 वर्ष झालेत आणि 1 नंबरच्याच बैलावर कायम. एक आणि छोटं लखन करणं काय अपेक्षा असते? जसं लखननी नाव चांगला बोलतोय तो. आता अपेक्षा काय अजून ते छोटा बच्चाच आहे अजून. आता दात लावलाय त्यांनी. आता बघू आता तिथून पुढे पळवायचं जास्त. बरोबर. कारण की दात लावस तर जास्ती पळवतच ना आमच्याकडे बैल. आणि आता लखनचा याच्या आधी कुठे नंबर झाला का? आता याला वडकीला मैदान 1 नंबर केला. 1 नंबर केला वडकी. त्याच्यानंतर आधी मायनीला केला 1 नंबर. बरोबर. आणि भरपूर जणांची म्हणजे एक या भावना होती की पाखरे आणि लखनच पूर्ण पाळणार आहे पण ज्या वेळेला बघा इथं नियम अटी काय असे आहेत की आपला पहिरा पण खुलून जातो काय बोला? हो आता ते पावत्यावर सगळे ना हे झालेत ना डिक्लेअर झालेत. आता नाही जरी सांगितलं तरी पावत्या लोक ओळखतात. बरोबर. आता महाराजांच्या मंदिरावर दर्शन घेऊन आलात का? नाही आता जायचं. आताच उतरलं. आता जायचं. बरोबर. मग लखनला पण घेऊन जाणार का? हो बरोबर आहे. बघा कुठेतरी सामान काढून जायचं. सामान काढून लखनला घेऊन तिथं पण खूप सारी गर्दी होईल. चाहते येतील काय बोलाल? नाही चांगले आम्हाला इकडं भरपूर प्रेम देतात लोक. त्यांचं खूप खूप धन्यवाद होते. बरोबर. उद्याच्या मैदानासाठी ना अखंड महाराष्ट्राचे तमाम गाडा मालक इथं पोहोचणार आहेत. सर्वांसाठी तुमच्यासाठी पण सर्वांसाठी कसं जावं हे मैदान काय वाटतं तुम्हाला? मैदान 1 नंबर आहे. मैदानाचं काय नाही अडचण. खूप फाट्या बी 1 नंबर आहेत. बॅरिकेड खालनं तर वरपर्यंत आहे. सगळ्यात म्हणजे बॅरिकेड खाली ते वरपर्यंत पहिल्यांदा बघतो. बरोबर आहे. आणि कुठेतरी चला मागच्या वर्षी जे झालं ते गेलं पण यावर्षी काय होते. बरोबर. चला या वर्षीसाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.